नमस्कार मित्रांनो, आज 23 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये सखी रुसली आहे म्हणून कान्हा सखीला एकदम हटके असं सरप्राईज देणार आहे. पूर्ण सख्यांनी कान्हाची रूम कान्हा सजवणार आहे. आणि दुसरीकडे आता सरकारला कान्हावर खूप पक्का असा डाऊट आलाय. रिसेंट मध्ये आता कान्हाने जे काही केलंय त्यामुळे सरकारची नजर आता कान्हावर असणार आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा खुलासा होणार आहे आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील तर त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी लवकरच लग्नानंतर होईलच प्रेम हे सुद्धा बनवणार आहे. याचे एपिसोडचे रिव्ह्यू सुद्धा लवकरच टाकणार आहे. आणि मित्रांनो, काल पण एपिसोड होता, संडे होता, तरी सुद्धा पण मला याची कल्पना नव्हती. खरंच सॉरी सगळ्यांना, मी मनापासून तुमची माफी मागते. तर मित्रांनो, तुम्हाला जर कालचा सुद्धा भागचा रिव्ह्यू हवा असेल तर मला कमेंटमध्ये येस म्हणून कळवा. तर सुरू करूया लपंडावच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता राजलक्ष्मी मा मुद्दामच म्हणत असतात या कामतला, म्हणजे सरकारला, तुम्ही इथे आजच्या स्पर्धेत तुम्ही उतरताय का? तर आता ही राजलक्ष्मीला उत्तर देते सरकार आणि म्हणते कामत स्पर्धेत उतरत नाही, कारण कामत एम्पायर जेव्हा स्पर्धेत उतरते तेव्हा ती संपलेली असते, कारण ती ऑलरेडी जिंकलेली असते. तेजस्विनी कामत कधीच हरत नाही. तर आता राजलक्ष्मी मा म्हणतात या सरकारला निसर्गाचे नियम तुम्ही विसरलात वाटतं. मृत्यू आणि बदल ह्या दोनच शाश्वत गोष्टी आहे. बदल तर काय होतच राहतात. आणि आता मा खूप मोठा खुलासा करणार आहे या मनस्विनी म्हणजे सरकार समोर. तर काय होतं मित्रांनो, आता राजलक्ष्मी मा या सरकारला म्हणतात म्हणजे बघ ना, कामत इंडस्ट्री एवढी नावाजलेली, पण तुमच्या कंपनीचे 70 एम्प्लॉईज केसी कंपनीने पडवलेच. तुमचं फार नुकसान झालं नाही का? आता कान्हाला सुद्धा थोडंसं टेन्शन येतं हे सगळं ऐकून. पुढे आता मा म्हणतात आणि केसी कंपनी सुद्धा काही साधी कंपनी नाहीये, लहान कंपनी सुद्धा नाहीये. हा, जरा सावध राहा. केसी कंपनी या शर्यतीतून, कॉन्ट्रॅक्टच्या या स्पर्धेतून कोणाला बाहेर काढेल काही सांगता येत नाही. तर आता हे मनस्विनी एकदम ऍटिट्यूडने उभी राहते आणि मला म्हणते तसं असेल ना तर तुम्ही सुद्धा सावध राहा. राजलक्ष्मी किर्लोस्कर काय ना, केसी कंपनी कधी कोणाला स्पर्धेतून बाहेर काढेल काहीच सांगता येत नाही. तर बघा मित्रांनो, आता हिच्यासमोर खूप मोठा खुलासा होणार आहे आणि या सरकारचा पचका होणार आहे. तर मा म्हणतात तसं जर झालं तेजस्विनी कामत तर मला आनंदच आहे. काय ना, घरातल्या गोष्टी घरातच राहतील. आता हिला काही समजत नसतं मनस्विनीला आणि ती कान्हाकडे बघते आणि कान्हा सुद्धा असंच प्रिटेंड करतो की त्याला सुद्धा काही समजत नाहीये म्हणून. परशु सुद्धा आता नीट ऐकू लागतो. तर आता राजलक्ष्मी मा म्हणतात या सरकारला असं काय बघताय, केसी कंपनीचं कौतुक तुम्ही केसी कंपनीच्या मालकीनलाच सांगताय. आता हे ऐकून सरकारला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे पूर्ण रंग उडून जातात. तर आता मा म्हणतात सरकारला अशा चमकू नका, अहो किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन ही माझीच कंपनी आहे. हे ऐकून आता या सरकारला खूप राग येतो आणि ती मला विचारते अच्छा तर माझ्या एम्प्लॉईजला तुम्ही नेलं आणि का केलं तुम्ही असं? तर राजलक्ष्मी मा म्हणतात केसी म्हणजे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन, ज्यांनी दाभाड्यांचं बिल भरलं, ज्यांना शोधत तुम्ही आमच्या दारापर्यंत सुद्धा आल्यात. तेजस्विनी कामत, जगात प्रत्येक गोष्ट सकारण घडते. कुठलीही गोष्ट घडण्यामागे एक कार्यकारण भाग असतो. जगात कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडतच नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, मा काय करतात, मा कान्हाकडे बघतात आणि त्या मुद्दामच कान्हाला म्हणतात अरे बापरे, तू तोच ना ज्याने मला मंदिरात आधार दिला होता? तर कान्हा म्हणतो हा हा हो मीच तो. कान्हा म्हणतो आता मी नमस्कार करतो आणि आजच्या स्पर्धेत मी विजयी होईन असा आशीर्वाद द्या. हा, असं म्हणून कान्हा आता हुशारीने त्याच्याच माचा आशीर्वाद घेतो या सरकारच्या समोर. मग आता कान्हाला आशीर्वाद देतात आणि म्हणतात यशस्वी भव, पण शेवटी तू विरोधातच आहे रे. आणि बघा मित्रांनो, मग आता कान्हाला म्हणतात तुला जर ही कामत कंपनी सोडायची असेल तर तुझ्यासाठी माझ्याकडे नोकरीची दारं उघडी आहे, कायमची, तू केव्हाही येऊ शकतोस. आता हे ऐकून मनस्विनीला आणखीच राग येतो मित्रांनो. पुढे आता मा म्हणतात कान्हाला तुला बघितलं ना की तुझ्यात काहीतरी आहे असं वाटतं, तुझ्यात एक वेगळीच चमक दिसते, तसा तर तो चांगलाच वाटतोय. कान्हा म्हणतो आता त्याच्याच मला आहे आहे. तर आता मा म्हणतात अरे मग इथे कुठे अडकलायस तू, आमच्याकडे ये. सरकारकडे आता मा हात सुद्धा दाखवतात. तर मला तर खूपच राग येत असतो, खूप जळत असते तिची. तर आता मा म्हणतात येशील ना कान्हा? कान्हा आता हात जोडतो आणि काहीतरी बोलणार तितकेत आता परशु म्हणतो कान्हा बस झाला ना, पुरे चल आता आत. त्यानंतर आता राजलक्ष्मी मा सरकारच्या तोंडावर चॅलेंज देतात आणि म्हणतात चला बघूया आता कोण कोणावर भारी पडतंय ते. मला माहिती असतं की त्याच जिंकणार आहे म्हणून, कारण कान्हाने ऑलरेडीच कोटेशन मिळवले असतात. आता खूप कॉन्फिडन्सने मा स्माइल करून तिथून निघून जातात.
पण आता मा निघून गेल्याबरोबर ही सरकार कानावरच ओरडते, त्याच्यावर भडकते आणि त्याला म्हणते, काय गरज होती रे तुला आगाऊपणा करायची, तुला पण जायचंय का? आता कान्हा घाबरतो, थोडा असं ऍक्टिंग करतो तो आणि म्हणतो, सरकार मी तुम्हाला सोडून कशाला जाणार आहे आणि कुठे जाणार आहे मी? उलट मी तर कॉन्फिडेंटली त्यांचा आशीर्वाद घेतलाय. काय ना, मोठ्या माणसांचे आशीर्वाद असे लाभतात आणि तुम्ही ऐकलत ना, त्यांनी यशस्वी भव असं म्हणालं. तर आता सरकार कान्हाला म्हणतात, गप्प बस, एकदम झिपीट. तर आता परशुस म्हणतो सरकारला, सरकार चला ना, कुठे याच्या मागे लागताय, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूयात. तर आता कान्हा म्हणतो, हो ठीक आहे चलूया. पण आता ही सरकार कान्हाला म्हणते, तू इथेच थांबायचं. आणि सरकार रागातच कान्हाकडे बघते आणि तिथून निघून जाते. तर आता हा परशु इथे चान्स सोडत नाही आणि कान्हाला म्हणतो हळूच आवाजात, बाकी सरकार आहे ना, तुला बरोबर लायकीत ठेवतात. तर आता कान्हा परशुला भीती दाखवतो आणि कान्हा म्हणतो, सरकार. आता हे ऐकल्याबरोबर परशु घाबरतो आणि तिथून पळून जातो सरकारच्या मागे मागे. तर मित्रांनो, आता सखीची खूप चिडचिड होत असते. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने परत त्याचे कपडे बेडवर तसेच ठेवले असतात. सखी ऑलरेडी कान्हावर चिडली असते, त्यामुळे कान्हाचे सगळे कपडे ती फेकून देते पूर्ण रूम मध्ये. तितक्यात तिथे आता कुल्फी होते. कुल्फी येते आणि ती स्कूलसाठी रेडी होत असते. आता रूम मध्ये आल्याबरोबर कुल्फीला दिसतं की सखी सगळीकडे कपडे फेकतेय म्हणून. तर कुल्फी विचारते, सखी दी तू चिडली आहेस का ग? तर सखी आणखीच चिडत अशा टोन मध्ये म्हणते, मी कधी चिडली आहे का? तू बघितलेस का मला कधी चिडताना? मी का चिडेल? कुल्फी म्हणते, हो हे काय आत्ताच बघितलं. सखी दी तू चिडली आहेस. तर आता सखी बडबड करते आणि म्हणते, मी चिडलीच नाहीये ग, मला हक्कच नाहीये चिडण्याचा. चिडायचं तर फक्त समोरच्या व्यक्तीनेच असतं ना. तर बिचारी कुल्फी आता कानावर अशी तिचे हात नेते दोन्ही आणि सखीला म्हणते सॉरी. तर आता सखीच्या लक्षात येतं की ती विनाकारण कोणाचा राग कोणावर काढते आणि सखी म्हणते कुल्फीला, तू सॉरी नाही, मी सॉरी, उगाच मी कोणाचा तरी राग कुणावर काढला. पण आता कुल्फीकडे बघून सखी हसते आणि तिला म्हणते, तू काय अशीच जाणार आहे का स्कूलला? तर आता कुल्फी म्हणते, अशी म्हणजे? तर मित्रांनो, कुल्फीने फक्त एकाच साईडची वेणी घातली असते आणि एक साईड तिची मोकळेच असतात केस. तर आता सखी म्हणते, हे काय ग, काय करून ठेवले स्वतःचं? तू आहे ना पक्की कार्टून दिसतेस. तर आता कुल्फी सांगू लागते सखीला की ओ हे का, अगं सखी दी, मी आधी एक वेणी घातली आणि मग माझ्या लक्षात आलं की दुसरी तर रिबीनच हरवली आहे. ए सखी दी, तुझ्याकडे असेल ना ग रिबीन, देशील का मला? तर आता सखी म्हणते, हो माझ्याकडे ना भरपूर असे कलरफुल रिबिन्स आहे, आत्ताच देते. तर मित्रांनो, सखीचे पूर्ण रिबिनचा बॉक्स कान्हाकडे असतो. तर असं आता काय होतं, सखी सांगत असते कुल्फीला, कुल्फी तुला माहिती आहे का, बाबा माझ्यासाठी लहानपणी ना दर संडेला नवीन रिबीन आणायचेत आणि ती प्रत्येक वेळी वेगळ्या रंगाची असायची. मला पण मग उत्सुकता वाटायची, क्युरिओसिटी वाटायची की कोणत्या कलरची रिबीन असणार यावेळी. हे ऐकून आता कुल्फी सुद्धा खूप एक्सायटेड असते. पुढे आता सखी म्हणते, आणि म्हणूनच मी सगळ्या रिबिन्स जपून ठेवायला लागले. आता सखी तिची रिबीन ड्रॉअर मध्ये शोधत असते, पण तिथनं त्या बॉक्सच गायब असतो. सखी आता स्वतःला म्हणते, माझ्या सगळ्या रिबिन्स कुठे गेल्यात? तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने जी काल रात्री बासरी तोडली होती, ती बासरी त्याच्या हाती असते, जी सखीने त्याला गिफ्ट केली होती. आणि कान्हाकडे सखीचा रिबिनचा बॉक्स असतो. आता कान्हा त्या बासरीकडे बघत म्हणतो, प्रत्येक तुटलेली गोष्ट जुळली जाऊ शकत नाही, पण ही गोष्ट मी नक्कीच जुळणार. फार प्रेमाने दिलेली गोष्ट आहे तुम्ही मला, अशी वायानेच जाऊ देणार आहे मी. पण तरी सध्या तुम्ही रुसलात आहे, रागावल्यात माझ्यावर. हा, मी वागलो तरी तसाच आहे म्हणा. आता हे सगळं कान्हा स्वतःशी बोलत असतो मित्रांनो. पुढे आता कान्हा स्वतःला म्हणतो, पण आता मी असं काहीतरी करेन की ज्याने तुमची नाराजी गायब होईल. त्यानंतर कान्हा तोच सखीचा रिबनचा बॉक्स उघडतो. त्यामध्ये आता कैची, ग्लू सगळंच असतं आणि त्याने तो आता बासरीत जोडतो. बासरी जोडण्याचा आधी कान्हा खूप प्रयत्न करतो. त्यानंतर फायनली आता कान्हाने बासरी जोडून टाकली असते आणि त्यामधली रेड कलरची रिबीन कान्हा घेतो आणि जिथे बासरी तुटली असते तिथे आता तो जागा फिक्स करतो त्या रिबीनने आणि त्या बासरीला आणखीच मजबूत बनवतो. आता बासरीकडे बघून कान्हा म्हणतो, जुळलं. आणि आता जसं हे जुळलं तशी तुमची स्माईलही जुळेल. कान्हा आता लवकरच त्याचा जुगाड सुद्धा करणार आहे. तर मित्रांनो, इथे काय होतं, सखी आता कान्हाला फोन करते. कान्हा आता फोनवर सखीचं नाव बघून म्हणतो, 100 वर्ष आयुष्य आहे. आणि कान्हा फोन रिसीव्ह करतो आणि फोन उचलल्याबरोबर म्हणतो तो, बोला बेबी सरकार बोला. तर आता सखीने फोन स्पीकरवर टाकला असतो आणि सखी हळूच कुल्फीला म्हणते, स्पीकरवर आहे हा फोन, तूच बोल. कुल्फी आता कान्हाला म्हणते, हाय कान्हा दादा. आता कान्हा मुद्दामच बघा काय करतो. कान्हा म्हणतो आता हसतच, कुल्फीच्या आवाजात काय बोलताय बेबी सरकार? बहुतेक तुम्ही एकटं एकटं आईस्क्रीम खाल्लंय म्हणून घसा गेला वाटतं तुमचा, हो ना? तर आता कुल्फीच बोलते, अरे दादा, सखीदीचा आवाज नाही बदललाय, मीच बोलतेय कुल्फी. तर आता कान्हा म्हणतो कुल्फीला, अगं पण तू सखीदीचा फोन घेऊन का बोलतेयस? त्यांना जर कळलं ना तर त्या रागावतील तुझ्यावर, चिडतील.
तर आता सखी लगेच म्हणते कान्हाला, उगाच चिडायला मी काही कान्हा आहे का? तर आता कान्हा म्हणतो, अच्छा बेबी सरकार तुम्ही सुद्धा आहात वाटतं तिथे. मस्त लपंडाव सुरू आहे तुमचा. तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट सुद्धा बोलू शकता ना, डायरेक्ट फोन लावू शकता. उगाच मध्ये त्या कुल्फीचा माकड का करताय तुम्ही? तर आता सखी हळूच आवाजात म्हणते कान्हाला, माकड तर तूच आहे रे, हाफ चड्डी कुठला. हे ऐकून आता कुल्फी जोरात हसते. कान्हा म्हणतो, काही जोक केलाय का तुम्ही? का ग कुल्फी, तुझ्या सखी दीने काही जोक केलाय का? तर आता कुल्फी म्हणते, हो अरे सखी दी आहे ना तुला हाफ चड्डी म्हणाली. आणि कुल्फी पण हसू लागते. आता कुल्फी सोबत आता सखी सुद्धा हसते. तर आता कान्हा म्हणतो डायरेक्टच सखीला, तुझं हसणं आवडतं मला, आणि हाफ चड्डी सुद्धा. पुढे आता कान्हा अजून काहीतरी सांगत असतो कुल्फीला आणि म्हणतो, तुला सांगतो कुल्फी. तितक्यात आता सखी म्हणते, ए झालं असेल कान्हा, तुझं ऐकायला मी फोन केला नाहीये. तर कान्हा म्हणतो, अरे फोन तर तुम्ही केलाच नाही ना, फोन तर कुल्फीने केलाय. तर सखी म्हणते, हो आता मी बोलतेय ना. कान्हा म्हणतो, मग बोला ना. तर आता सखी म्हणते, मी बोलत आहे ना, तू ऐक ना. तिकडनं कान्हा सुद्धा म्हणतो, अरे हो मग बोला ना. तर आता कुल्फी या दोघांची भांडणं बघून स्वतःच्या डोक्यावरच हात ठेवते. आता कुल्फी म्हणते सखीला, सखी दी तू बोल ना. तर आता कान्हा सुद्धा म्हणतो तिकडनं, मी हेच सांगितलं ना तुझ्या सखी दिला. तर आता सखी फायनली कान्हाला विचारते आणि म्हणते, हा ठीक आहे, मला सांग तू माझ्या कपाटातल्या वस्तूंना हात लावला होतास का? कान्हा म्हणतो, नाही, पण काही हरवलंय का? आता सखी सांगते, माझ्या रिबिनचा बॉक्स सापडत नाहीये. आता कान्हाच्या लक्षात येतं की तिचा रिबिनचा बॉक्स तर त्यानेच आणलाय. तर आता कान्हा म्हणतो, रिबिनचा बॉक्स का? आणतो ना मी येताना, म्हणजे मी तुमच्यासाठी गिफ्ट म्हणून आणतो. आता सखी ऑलरेडी चिडली असते आणि सखी म्हणते, मला तुझ्याकडनं काहीच नको आणि गिफ्टचं नाव तर अजिबात काढू नकोस तू. असं म्हणून आता सखी रागातच फोन कट करते. कान्हा आता म्हणतो फोन कट झाल्यावर स्वतःलाच, बापरे केवढा तो राग. आणि कान्हा आता लगेच जान्हवीला फोन करतो. आणि मित्रांनो, या जानूचं आणि किरणचं व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन सुरू असतं. दोघेही पेस्ट्री खात असतात. जानू आता किरणला पेस्ट्री भरवत असते. तितक्यातच जान्हवीचा फोन वाजतो, कारण कान्हाने तिला फोन केला असतो. तर आता जानू म्हणते, एक एक मिनिट फोन वाजतोय. तर आता हा किरण म्हणतो जानूला, खड्ड्यात गेला तो फोन, आधी पेस्ट्री भरव मला. तर आता जानू म्हणते, कान्हाचा फोन आहे. तर लगेच आता किरण म्हणतो, खड्ड्यात गेली मग ती पेस्ट्री, आधी कान्हाचा फोन उचल. तर आता जानू फोन रिसीव्ह करते आणि कान्हा म्हणतो जानूला, हॅलो जान्हवी, मला एक सांग, तू सिंगल आहेस की कमिटेड आहे? तर आता ही जानू किरणकडे बघते आणि कान्हाला ती सांगते, मी तर सिंगलच आहे की. तर आता किरण म्हणतो मागून, ए सिंगल आहेस का तू, खोटं बोलतेयस? तर आता जानू असा हात दाखवते या किरणला आणि म्हणते, थांब, काही बोलू नको. तर आता आवाज जातो कान्हाला आणि कान्हा म्हणतो, किरण आहे का तिकडे? तर जानू आता खोटं बोलते कान्हाशी आणि म्हणते, नाही नाही किरण नाही आहे, तो कशाला असेल? तर कान्हा म्हणतो, का असेल? नाही आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर तू आणि तो. तर जानू म्हणते, नाही नाही आमचं तसं काही नाही आहे. तर कान्हा म्हणतो, तसलं म्हणजे? तर आता पुढे ही जानू एक्सप्लेन करते आणि म्हणते, तसलं म्हणजे तुला माहितच आहे की मला काय म्हणायचंय ते. तर कान्हा म्हणतो, अगं नाही, मी तसलं काही ते असं म्हणालोच नाहीये, तू स्वतः म्हणाली आहेस. तर किरण आता लगेच त्या फोनचा माईकवर असा हात ठेवतो आणि तो जानूला म्हणतो, अगं तू काहीच बोलू नकोस इकडचं तिकडचं त्याच्याशी, तो बोलण्यात खूप हुशार आहे, जास्त बोलू नको, शांत राहा. तर आता कान्हाच म्हणतो जानूला फोनवर, बरं बरं ऐक, मला आहे ना तुझी एक हेल्प हवी आहे, तू ना एक काम कर. असं म्हणत आता कान्हा सगळं समजावतो जानूला काय करायचंय ते. लास्ट मध्ये तो म्हणतो, समजलं ना? जानू म्हणते, हा समजलं की. पण कान्हा हे नाही समजलं, तुला हे सगळं करून काय मिळणार आहे? कान्हा म्हणतो, सखीच्या चेहऱ्यावरचं स्माईल. काय ना ती जरा रुसली आहे माझ्यामुळे, सो मला तिचा रुसवा काढायचा आहे आणि तिच्यासोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा आहे. तर आता जानू म्हणते, असं आहे का, मग होऊन जाईल तुझं काम. कान्हा म्हणतो जानूला थँक्यू. आता जानू म्हणते, थँक्यू काय, मैत्री तितकं चालतंच की. आणि बघा मित्रांनो, आता सखी काय करणार आहे, म्हणजे जानू आता सखीला कसं म्हणवते. तर जानू सखीला आता फोन करते आणि ही जानू आता फोन उचलल्याबरोबर सखीने ऍक्टिंग करू लागते, फुल ऑन ड्रामा करते आणि म्हणते, सखे मला जगण्यात काही इंटरेस्टच नाही राहिला ग, मला असं वाटतं की मी मरूनच जावं बघ. तर आता हे ऐकून सखी म्हणते जानूला, ए स्टुपिड, अशी का बोलतेस तू? तर आता जानू परत ऍक्टिंग करते आणि म्हणते, काय सांगू तुला सखे, अगं इतके दिवस ना मी एका पोराला भेटत होते आणि आज मी त्याला प्रपोज करणार होते आणि आज मी त्याला व्हॅलेंटाईन्स डे म्हणून प्रपोज केलं तर सखे तू नाही म्हणाला ग. तर आता सखी म्हणते जानूला, एक मिनिट, तुझ्या लाईफ मध्ये किरण असताना तू दुसऱ्या कोणत्या मुलाला भेटत होतीस ग आणि कोणाला प्रपोज केलंयस तू? तर जानू आता फोन साईडला करते, माईकवर हात ठेवते आणि किरणला म्हणते, अरे ही सखी म्हणते की किरण असताना तू दुसऱ्या कोणाला प्रपोज केलंयस, आता मीला काय सांगू? तर आता किरण म्हणतो, अगं आपल्या दोघांचं काही नाही असं सांग तिला. तर तिकडनं आता सखी परत आवाज देते आणि म्हणते या जानूला, अगं जानू बोल ना. तर आता जानू म्हणते, अगं तो किरण नाहीये माझा बॉयफ्रेंड, पण तो दुसरा पोरगा माझा बॉयफ्रेंड होईन असं वाटलं होतं ग सखे, पण माझा नशीब ते फुटकंच आहे सखे. आणि आता ही रडण्याची ऍक्टिंग करू लागते. सखी म्हणते, अगं तू शांत हो, रडू नकोस, यांना अशा फोनवर बोलण्यासारख्या गोष्टी नाही आहेत ग, आपण भेटून बोलूयात, तू घरी येतेस का मला भेटायला? तर आता जानू म्हणते, घरी नाही, घरी नको, कारण आता कान्हाला सरप्राईज द्यायचं असतं सखीला.
तर आता ही जानू म्हणते घरी नको, मी तुमच्या रूम मधलं मोरपीस पाहिलं तर मला त्याची अजूनच आठवण येईल ग सखे. तर आता सखी म्हणते ए तुला अशा वेळेला मस्करी कुठून सुचते ग. तर जानू म्हणते सखी मग मी आता काय करू, मला काही सुचतच नाहीये. तर आता सखी म्हणते अगं बघ तू ना खूप जास्त विचार करतेय, तू भेटली आपण बोललो की सगळं सॉर्ट होईल, तू ये ना भेटायला. तर जानू म्हणते असेल पण तुझ्या घरी नको. नाहीतर राहू दे सखी, तू कशाला त्रास करून घेतेस ना, मी जाते समुद्रावर आणि त्या समुद्राला माझं पूर्ण दुःख सांगते बघ. आणि जर त्याला अजून डिटेलमध्ये हवं असेल ना तर मात्र मला खोल समुद्राच्या आत जावंच लागेल आणि माझं दुःख सांगावं लागेल. आता तोच मला या दुःखातून मुक्ती देईल सखे. आता मुद्दाम आता या जानूने इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं सखीला. किरण सुद्धा आता खुणावतो या जानूला, वा वा काय मस्त. तर आता सखी म्हणते जानूला अगं तू काही काय बोलतेस, तू मला तुझं लाईव्ह लोकेशन दे, मी आत्ताच येते तिथे आणि मी तिथे येईपर्यंत कुठेच जायचं नाही, हालायचं नाही तिथून, कळलं. तर जानू म्हणते हा कळलं ठीक आहे. आणि फोन ठेवल्यावर आता ही जानू किरणला म्हणते तसं मी हुशार आहेस की. किरण म्हणतो आहे हुशार आहे. पुढे जानू म्हणते किरणला येते. आणि बघा मित्रांनो काय होतं, आता गव्हर्नमेंटचं टेंडर याचं डिक्लेरेशन झालं असतं, मीटिंग संपली असते आणि सगळे बाहेर येतात. ही मनस्विनी खूप रागात असते आणि मागून तिला आवाज देतात आणि म्हणतात कामत. सभ्य आणि मोठी माणसं तीच असतात जी दुसऱ्यांना त्यांच्या यशामध्ये त्यांना शुभेच्छा देतात, पण तुमच्यात ती पद्धत नसेलच. तर आता मनस्विनी मागे वळून बघते आणि रागातच राजलक्ष्मी मला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. आता मा सुद्धा हिला टोमणा मारतात जाताना आणि म्हणतात पुढच्या वेळेला जरा जोर लावा हा, असं म्हणून मा तिथून निघून जातात. आता ही मनस्विनी खूप रागात असते आणि ती स्वतःला म्हणते हाऊ इज दिस पॉसिबल, गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट या बाईला कसा मिळाला. आता काना सुद्धा ऍक्टिंग करू लागतो आणि म्हणतो एक्झॅक्टली सरकार, त्या बाईला कसा काय मिळाला कॉन्ट्रॅक्ट. नाही म्हणजे सरकार इतकी वर्ष हे कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळत होतं ना, मग असं झालं काय की त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर आता ही सरकार कान्हाला सांगू लागते रागातच, माझ्या कंपनीने जे कोटेशन दिलं होतं ना त्यात या केसी कंपनीने फक्त 1 रुपयाचा कमी कॉन्ट्रॅक्ट दिला, तसं कोटेशन दिलं. आणि असं असूच शकत नाही कोइन्सिडन्स, प्रत्येक कोटेशन मध्ये फक्त 1 रुपया कमी. दिस इज नॉट पॉसिबल, दिस इज ऍब्सोल्युटली नॉट पॉसिबल. आता या सरकारच्या लक्षात येतं की कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून. परशू सुद्धा म्हणतो हो सरकार, हे मलाही पटत नाही सरकार, म्हणजे बरोबर 1 रुपया कमी. नाही कुणीतरी ही अत्यंत महत्वाची बातमी पोचवली असणार आहे, त्याला शोधायला हवं. सरकार कोणीतरी भेदी नक्की आहे. आणि डायरेक्ट हा परशू कान्हावर आरोप लावतो आणि म्हणतो जर या कान्हाने त्यांना मंदिरात आधार दिला असेल ना तर नक्कीच यानेच आपलं कोटेशन दिलं असणार आहे त्यांना. कशावरून सरकार याने ते कोटेशन पुरवलं नसणार. तर आता सरकार एकदम संशयाच्या नजरेने बघते कान्हाकडे, एकदम संशयाने बघते. कान्हा म्हणतो सरकार शंका घेताय हा काय परशू काका, तुम्ही माझ्यावर संशय घेताय. नाही ठीक आहे म्हणा, तुमच्याकडून दुसरी कायच अपेक्षा, पण मला काही ते आकडे माहित नव्हते हा, ते कॉन्ट्रॅक्टचे काय ते कोटेशनचे. आणि काय हो काका तुम्हाला माहिती होते का. तर परशू म्हणतो अर्थात. आणि त्यानंतर लगेच मनस्विनी परशूकडे बघते रागात. कान्हा तर बरोबर गोष्ट फिरवतो आणि म्हणतो मग तुम्ही कशावरून नसाल घरभेदी. परशू म्हणतो तू कोणाला बोलतोस, तुला कळतंय का. कान्हा म्हणतो हो मला चांगलंच माहितीये. आता ही सरकार दोघांनाही थांबवतं आणि म्हणते शटअप, कामत एम्पायर बरोबर हे असं काही पहिल्यांदा घडतंय, त्याला शोधून काढायलाच हवं. मी बाहेरच्या शत्रू बरोबर लढू शकते पण घरातच कीड लागली असेल तेही आतूनच तर मला वेगळा विचार करावा लागेल. आता कान्हा खोकलण्याची ऍक्टिंग करतो कारण त्याला सरप्राईज प्लॅन करायचा असतो आणि म्हणतो मला असं वाटतंय की मला डॉक्टरकडे जावंच लागेल, माझा खोकला बसतच नाहीये. सरकार मी जाऊ का डॉक्टरांकडे. आता ही सरकार म्हणते कान्हाला हो तू घरीच थांबलेला बरा, किमान आज तरी. तर आता हा परशू कानावर हसतो आणि सरकार आणि परशू तिथून निघून जातात. तर ते निघून गेल्यावर आता कान्हा स्वतःला म्हणतो सरकारची चाकरी करून झालीये, आता बायकोची चाकरी करूया. बेबी सरकार मी आलोच, असं आता कान्हा स्वतःला म्हणतो आणि आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की कान्हाने पूर्ण रूम अशी सजवली असते आणि दुसरीकडे या सरकारला कान्हावर शंका येते. ती म्हणते की हा बरोबर नको त्या जागी नको त्या वेळी कसा काय टपकतो. कान्हाच तर नसेल ना या सगळ्यांच्या मागे. कान्हा जर तू यात सामील असशील तर तुझा सामना सरकारशी आहे, असं सुद्धा आता ही मनस्विनी स्वतःला म्हणते. आणि दुसरीकडे सखी आणि कान्हा व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करतात. तर मित्रांनो उद्याचा भाग नक्की पहा. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.